श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तुमच्याही घरामध्ये पती-पत्नीमध्ये अगदी छोट्या-छोट्या कारणावरून नेहमी भांडण होत असेल, तर करा हे उपाय. भांडण होणार नाही आणि पती-पत्नीमधील प्रेम वाढेल. मी तुम्हाला आज असे उपाय सांगणार आहे. हे उपाय करायला अगदी सोपे आहेत आणि हे उपाय केल्यानंतर तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. हे उपाय कोणीही करू शकतं, म्हणजे पती किंवा पत्नी. या सर्व उपायांपैकी तुम्हाला जो उपाय सोपा वाटेल किंवा जमेल, तो एक उपाय केला तरी चालतो. हे उपाय भांडण होऊ नये यासाठी पण करू शकता. 1. तुमच्या बेडरूमला गुलाबी रंग द्या. कारण गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक आहे. तुमच्या बेडरूमच्या खिडक्यांचे पडदे पण तुम्ही गुलाबी रंगाचे घेऊ शकता. तुमच्या बेडच्या चारही पायाला तुम्ही गुलाबी दोरे बांधू शकता. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. 2. तुमच्या बेडरूममध्ये राधा-कृष्णाचा फोटो किंवा पोस्टर पूर्व भिंतीला किंवा पूर्व दिशेला तुम्ही आवर्जून लावा आणि झोपण्याची जी दिशा असते ती पूर्व आणि पश्चिम असावी. 3. हा उपाय खूप सोपा आहे. एका वाटीमध्ये खडे मीठ घ्या आणि अ, झोपताना तुमच्या पतीच्या किंवा पत्नीच्या बिछाण्याजवळ ठेवा आणि सकाळी ते मीठ बेसिनमध्ये तुम्ही टाकू शकता किंवा फ्लश आउट करू शकता. हा उपाय केल्यानंतर नकारात्मकता कमी होते. 4. हा उपाय केल्यानंतर तुमचं भांडण कधीच कोर्टापर्यंत जाणार नाही. हा उपाय करण्यासाठी एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. तुमच्या घराजवळ जर शिव मंदिर असेल, तर तुम्ही मंदिरात जाऊन हा उपाय करू शकता किंवा तुमच्या घरी देवघरात तुमची जर महादेवाची पिंड असेल, तर तुम्ही तिथे सुद्धा हा उपाय करू शकता. 5. पती-पत्नीमधील प्रेम वाढवण्यासाठी हा उपाय आहे. तुम्हाला 2 गुलाबाचे फूल घ्यायचे आहे आणि ते फूल तुम्हाला लक्ष्मीनारायणला अर्पण करायचे आहे. तुम्ही हे मंदिरातही जाऊन करू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये लक्ष्मीनारायणचा फोटो असेल, तर तुम्ही तिथेही हा उपाय करू शकता आणि सुख-शांतीसाठी प्रार्थना करायची आहे. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. धन्यवाद.